प्रेज द लॉर्ड. त्याचे धन्यवाद मागूया. आज परत एकदा शुक्रवारी आपल्याला त्याचं वचन ऐकण्यासाठी इथं संधी दिली, याबद्दल त्याच्या नावाचा गौरव करूया. आपण अनेक साक्ष ऐकल्या, देव कसा जिवंत आहे आणि आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला मदत करत असतो. आपली जी धाव आहे आपल्यासाठी, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी ती पूर्ण करत असताना देव, परमेश्वर, पवित्र आत्मा आणि देवदूत आणि येशू ख्रिस्त आपल्याला काय करतात? मदत करतात आणि सहाय्य. इथून पुढचे ज्या सभा आहेत ना, मीटिंग आहेत ना, ह्या चुकू नका. कारण कधीच कुठल्या चर्चमध्ये ऐकलं नसेल ना असं प्रगटीकरण आपण महासंकटाचं ऐकणार आहोत. आणि हे खूप गहन आहे. देव जसं चालवल तसं आपण पाहणार आहोत की प्रगटीकरणाचं ॲक्च्युली उलगाडा कसा करायचा ना आत्म्याच्या द्वारे. आपण तर आता पाहत आलेले प्रत्येक वचन ओळ आपण काय केलेले, पाहिलेले. म्हणजे प्रगटीकरण फक्त असं नाही शिकवायचं. प्रगटीकरण एक एक ओळ, एक एक होणं गरजेचं आहे, मग त्याला प्रगटीकरण म्हणू शकतो आपण. आपण पाहिलं प्रगटीकरण याचा, जर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, प्रगटीकरणाचा 8वा अध्याय 5 ते 6 ही वचनं आपण पाहूया आणि मग पुढं सुरू करूया. तेव्हा देवदूताने धुपाटणी घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला. मग ज्या 7 देवदूताने होते ते आपापले करणे वाजविण्यास सिद्ध झाले. ओके, हा 5वा 8वा अध्याय जो सुरू होतोय, हा गोष्ट घडण्यापूर्वी अजून 7 करणे वाजलेले नाही आहेत. तर हे 7 करणे वाजण्याच्या आधी स्वर्गामध्ये काय घटना घडतात हे योहान आपल्याला सांगतोय. म्हणजे पृथ्वीवरती कुठलीही घटना घडण्यापूर्वी ती स्वर्गामध्ये ऑलरेडी घडण्याची तयारी झालेली असती. या स्वर्ग ती घडवून आणत असतो. प्रेज लॉर्ड. इथं जे धुपाटण्यामधला जो अग्नी फेकण्यात आलेला आहे, हा महासंकटाचा काळ दर्शवतोय. 2 संदेष्ट्यांचा काळ दर्शवतोय. बरोबर आहे ना? 3.5 आणि 3.5 वर्ष. म्हणजे आत्मिक जग आपल्या दृष्टीला दिसत नाही, पण ते अस्तित्वात नाही असं नाही आहे. बरोबर आहे ना? आत्मिक जग आहे, देवदूत आहे, पवित्र आत्मा आहे. आत्ता जसं पवित्र आत्म्याचं गाणं गायलं आपण, त्यावेळेस पवित्र आत्मेचं जो अभिषेक होता तो उतरून आला. तो तुमच्या शरीराला नाही जाणवत, असं काय हल्ल्यासारखं या असं हात थरथरल्यास असं नाही. आत्म्यामध्ये तो जाणवतोय. बाहेरचं तुमचं शरीर जरी नॉर्मल असलं तरी आत्मा ज्यावेळेस आत्म्याने भरला जातो ना, त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुम्हाला जाणीव होते की आत्मा उतरून आलेला आहे. तुम्हाला कोणा बाजूला बघायची गरज नाही आहे. तुमच्या आतमध्ये तुम्हाला कळतं की आत्मा आलेला आहे, आता आत्मा कार्य करतोय. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपल्याला पाहतो की म्हणजे स्वर्गामध्ये पण घटना घडण्यापूर्वी काही गोष्ट घडलेल्या असतात. पण येशू ख्रिस्त वचन सांगते, जगाच्या स्थापनेपूर्वी आपण परमेश्वराच्या विचारकल्पनामध्ये होतो. स्थापनेपूर्वी आपण परमेश्वराच्या विचारकल्पनेमध्ये होतो. याचा अर्थ जे काही घडून येणार आहे ते देवाच्या कल्पनेनुसार, या योजनेनुसार घडून येणार आहे. म्हणजे त्याने ऑलरेडी प्लॅन केलेले आहे. आणि जर त्यांनी प्लॅन केलेले तर तो एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट काय म्हणतो आपण? कार्यरत आणतो, कार्यात आणतो. तो आदामाचं कार्य वेगळं आहे, नोहाचं कार्य वेगळं आहे, अब्रामाचं कार्य वेगळं आहे, याकोबाचं वेगळं आहे. प्रत्येक व्यक्तीचं कार्य वेगळं आहे आणि आमचं पण कार्य वेगळं आहे. प्रेज लॉर्ड. इथं जमलेलं प्रत्येक व्यक्तीचं कार्य वेगवेगळं आहे. प्रेज लॉर्ड. पण देवाच्या योजनेप्रमाणे. प्रेज लॉर्ड. माझ्यासाठी देवाची योजना वेगळी आहे, प्रत्येकासाठी देवाची वेगवेगळी योजना आहे. मी कदाचित
ब्रदर आत्ताच जसं म्हटलेत की ब्रदर मला हे जे म्हणतात ना मदतनीस आहेत, बरोबर आहे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची डेस्टिनेशन ते पण करत आहेत आणि माझ्या मदतनीस असले तर त्यांचे आयुष्य जगत असताना ते माझी मदत करून ते आमच्या दोघांची म्हणजे परमेश्वराची डेस्टिनी पूर्ण करतोय आम्ही. कळतंय? मी माझी डेस्टिनी करतोय, ते मला मदतीला येतात, ते बरोबर आहे. कोणतरी फायनान्स पुरवठा करतोय, कोणतरी माझ्यासाठी प्रार्थना करतोय, कोणतरी मला बोलवतोय, बोलवणं पण गरजेचं आहे ना. कोणतरी मला बोलवतोय, कोणतरी तिथं प्रोत्साहन देतोय, बरोबर आहे, आणि हे कोणतरी नाश्त्याची व्यवस्था करतोय, ते पूर्ण करतात. ते एखाद्या सेवक वचन सांगते, एखाद्या सेवकाचे पाय जर घराला लागले तर त्याची धूळ सुद्धा घराला स्पर्श केल्यावर आशीर्वादित असते. तर अख्खा संपूर्ण सेवकच घरात येऊन जर बोलायला लागला, धूळ जर आशीर्वादित आहे तर सेवक किती आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? म्हणजे त्या सेवकासाठी जर कोणी काय केलं, फायनान्शियली म्हणा, या तिथं प्रार्थनेच्या द्वारे म्हणा, या तुम्ही मदतनीस जर तुम्ही आमच्याबरोबर येत आहे लोणावळ्याला, कोणी गाडीची उपलब्धता करते, या तिथं कोणी पाण्याची बाटली, नाश्त्याची सर्व व्यवस्था करते त्या ठिकाणी, या प्रीचिंग प्रसाराला आपल्याला फुलपीट देते, हे काय देवाच्या योजनेप्रमाणे करतात. ते त्यांची योजना पूर्ण करतात आणि आपण आपली योजना पूर्ण करतोय. पण संपूर्णतः आपण काय करतोय? देवाची योजना पूर्ण करतोय, देवाचा संकल्प पूर्ण करतोय. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे मिळून, सगळ्यांचं मिळून असलेलं कार्य आहे. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही आहे. पाचरण भले वेगवेगळं असेल, प्रत्येकाला अभिषेक वेगवेगळा असेल, कोणाला कमी असेल, कोणाला जास्त असेल, पण कार्य तर आपण देवाचंच करतोय. तो की योहानाला उचलला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की 7 करणेवाले देवदूत हे कर्ण वाजवण्यासाठी उभे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे पृथ्वीवरून दिसण्याचं गोष्ट नाहीये. कळतंय का तुम्हाला? ही तर देवदूत आहे. तुम्हाला दिसतात आहे का? नाही. पण मला या तुम्हाला आत्म्यामध्ये कळतंय, या बायबल वचनानुसार कळतंय की देवदूत प्रत्येक व्यक्ती पाठीमागं ज्यावेळेस 2 किंवा 3 असतात तेव्हा परमेश्वराची उपस्थिती असते. पवित्र आत्मा तुमच्यात आहे का? बघितलंय तुम्ही एक्सरे काढून? नाही. पण तुम्हाला त्याची जाणीव होती. तुमचं तारण आत्मिकरित्या तुमच्या आत्म्याला माहिती, माझं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझं डेस्टिनेशन, या माझं घर स्वर्गात आहे, हे तुम्हाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय? ही आत्मिक गोष्ट आहे, ही न दिसणारी गोष्ट आहे. ही जगाला तुम्ही दाखवू शकत नाही. जग म्हणतो तुझं तारण झालं, दाखव. अरे माझं तारण झालं हे न दिसणारी, तुझं तारण होईल त्यावेळेस तुला कळल. कारण ही आत्मिक गोष्ट आहे. पवित्र आत्मा, त्यानंतर पवित्र आत्मा म्हणजे काय? अन्य भाषा कशी येते? अन्य भाषा कशी येते? तू प्रार्थना कर अन्य भाषेसाठी, तुला अन्य भाषा येईल. ती कशी येते? ती मला आता देवाच्या आत्म्याने येते. देवाच्या आत्म्याच्या शब्दाद्वारे मी बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कसं आहे, हे माणसाच्या बुद्धीला समजण्यासारखी गोष्ट नाहीये, पण ते घडून येते, ते आपल्याला दिसते, ते ऐकू येते, ते लोक पाहतात सुद्धा. म्हणजे आत्मिक गोष्ट जसं म्हटलेलं आहे, हे जे देवदूत धुपट न करतोय, हे योहान का बघतोय? कारण तो स्वर्गात उचलला गेलेला आहे. नीट लक्षात घ्या, तो स्वर्गात उचलला गेलेला आहे, त्यामुळं तो बघतोय. म्हणून ह्याचं विश्लेषण जगिक दृष्टीने करणं चुकीचं आहे. म्हणून अनेक प्रगटीकरणाचे सांगणाऱ्याचा प्रॉब्लेम कुठं होतो माहिती का? ते पृथ्वीच्या म्हणजे दृष्टांताच्या गोष्टी आणि जगिक गोष्टीला मिक्सअप करून टाकतात आणि मग तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो. आत्मिक गोष्टी जर न दिसणाऱ्या ह्या दिसणाऱ्या गोष्टीमध्ये घ्यायच्या नाहीयेत, आणि दिसणाऱ्या गोष्टी ह्या त्याची आत्मिक तुलना करायची नाही. कळतंय तुम्हाला? म्हणजे कसं आहे की अन्य भाषा बोलली जाते तर अन्य भाषा बोलली जाते, बरोबर आहे. एखादा व्यक्ती म्हणतो बोलली जात नाही, तर तुझ्या विश्वासाप्रमाणे तू बोलू शकणार नाही. एखादा व्यक्ती म्हणतो अन्य भाषा नाहीये, त्याचा विश्वास काय?
येशूला तो तारणा म्हणून स्वीकार करतो, त्याचा बुडून बाप्तिस्मा पण झालेला आहे, पण तो अन्य भाषा बोलण्यावरती त्याचा विश्वास नाही आहे, मग तो बोलू शकेल का? नाही. का? विश्वास असेल तीच गोष्ट परमेश्वर तुला दिली ना, जे मागशील तेच तुला मिळेल. म्हणून तो परमेश्वराबद्दल येशू ख्रिस्त काय सांगतो अन्य भाषाबद्दल? तो म्हणतो की जर एका मुलाने बापाला जर मासा मागितला तर तो साप देईल का? अंड मागितलं तर विंचू देईल का? म्हणजे सांगायचं गोष्ट की जर जगी पिता आपल्या मुलाला जर चांगलं देतो तर स्वर्गीय पिता तुम्हाला पवित्र आत्मा किती प्रमाणात देईल असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे बरं मागितल्यावरती असं वचन सांगते, म्हणजे तुम्हाला मागावं लागेल ते, बरोबर? मागितल्यावरती ते तुम्हाला प्राप्त होईल, बरोबर? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मागताल, कारण ज्याला तहान आहे त्यालाच पाणी लागतं ना. जो पूर्ण काठोकाठ पाण्याने भरलेला आहे तो कशाला पाणी मागल? तसंच आहे, ज्याला तुम्हाला परमेश्वराच्या राज्यात जे पाहिजे त्याची प्रार्थना करा तुम्ही, परमेश्वर तुम्हाला देईल. डिझर्निंग ऑफ द स्पिरिट पाहिजे, मिरॅकल्स पाहिजे तुम्हाला, जी दानं आहेत त्या दानामधले कुठल्या गोष्टी पाहिजे तुम्हाला ते परमेश्वराकडे पवित्र आत्म्याकडे विनंती करा, तर तुमच्या कार्याप्रमाणे तुम्हाला ते दानं प्रोव्हाइड करेल. प्रेज लॉर्ड. बरोबर. तसंच आहे की कर्णाचा हे जे गोष्टी आहेत ना, ह्या आत्मिक गोष्टी आहेत, जे आत्ता आपण वाचले, ह्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. तसंच आपण पाहतोय 11व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो प्रकटीकरणाच्या मध्ये 2 संदेष्टाचा काळ सुरू होतो. 10व्या अध्यायाबद्दल कोणी सांगत नाही, कारण 10व्या अध्यायामध्ये सगळेच कन्फ्युजन झालेले. अध्याय हा 2 संदेष्टाबद्दल सांगितलेले प्रकटीकरणाच्या, आणि 10वा अध्याय जो आहे ना, हे जे 2 संदेष्टे आहेत त्यांची स्वर्गीय आत्मिकरित्या कशा प्रकारे परमेश्वर त्यांची तयारी करतोय ना, ते 10व्या अध्यायामध्ये कळते तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे दिसत नाही ना ते पाहायचा प्रयत्न करा पवित्र आत्म्याच्या द्वारे. तसंच आहे 13वा अध्याय जो आहे ना प्रकटीकरणाचा, हा अँटिक्राइस्ट आहे. पण 13व्या अध्यायाच्या आधी 12वा अध्याय जो आहे ना, अँटिक्राइस्टचं आत्मिक रूप जो 12व्या अध्यायामध्ये, तसंच 11वा अध्यायाचं आत्मिक रूप 10व्या अध्यायामध्ये. प्रेज द लॉर्ड. नीट लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी वेगळे. 10वा अध्याय जो आहे न दिसणार आहे, 12वा अध्याय पण न दिसणार आहे, पण तो समजून घेणार आहे आपण कसं काय. आता 10वा अध्याय मी समजून सांगत असताना तुम्हाला व्यवस्थित कळलं, एक आत्मिक जग आहे आणि एक जगिक जग आहे, बरोबर आहे ना. आता आपण पाहिलेलं की 7 करणे घेऊन देवदूत उभे आहेत आणि त्यांनी काय केले, धुपटणामधला अग्नी पृथ्वीवरती टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय कळायचं आहे की पहिले 3.5 वर्ष सुरू झालेले, मंदिराची स्थापना झालेली. आता ह्याच्यामध्ये जात नाही कारण आपण ऑलरेडी ते पाहिलेले. तो करार जो होता शांतीचा करार 7 वर्षाचा, हा ऑलरेडी 9:27 दानिएल 9:27 ऑलरेडी सुरू झालेला आहे, बरोबर आहे ना. 11वा अध्यायामध्ये 2 संदेष्टे आपल्याला सापडतात, 6-7च वचन आहेत त्यांची. ओके. पण 10वा अध्याय काय आहे ना हे आपण पाहूया. 10व्या अध्यायाचं पहिलं वचन, मी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. हां. आता 1 मिनिट, कोण लिहित आहे? योहान. योहान कुठे आहे? स्वर्गात आहे, बरोबर. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायापासून योहान स्वर्गातच आहे, बरोबर. म्हणून तो स्वर्गातलं धुपटणं पाहतो, स्वर्गातल्या वेदीवर खालच्या आत्मे पाहतो, स्वर्गामधले आद्य देवदूत पाहतो, स्वर्गामधले 24 वडील पाहतो. ते पृथ्वीवर ते तर नाही ना, ते वरतीच आहे ना. सहस्र दूत पाहतो, स्वर्गारोहण आणून आलेले झावळे घेऊन आलेले लोक सुद्धा पाहतो. पण ते कुठं पाहतो? तो स्वर्गात. म्हणून तो स्वर्गातल्या गोष्टी पाहतो, पृथ्वीच्या गोष्टी पाहतो, आणि काही गोष्टी त्याला अधोलोकाच्या असतात त्या पण तो पाहत असतो, कारण तो स्वर्गात बसलेला आहे. आत्मिकरित्या त्याचे डोळे उघडे झालेले आहेत स्वर्गातून पाहण्यासाठी. कळतंय तुम्हाला. म्हणजे जसं आता आम्ही जगिक आहोत, पण आपल्याला डिझर्निंग ऑफ द स्पिरिट नाही आहे. डिझर्निंग ऑफ द स्पिरिट म्हणजे आत्मे ओळखण्याचं सामर्थ्य.
जे देवदूत जे दिसतात, ज्यावेळेस आम्हाला कधी दिसतील, ज्यावेळेस डिझर्निंग ऑफ द स्पिरिट आम्हाला मिळेल. डिझर्निंग ऑफ द स्पिरिट म्हणजे तुमच्या पाठीमागं असलेली स्पिरिच्युअली शक्ती, मग ती देवाच्या दूताची असो या सैतानाच्या दूताची असो, ती तुमच्या स्पिरिच्युअल डोळ्यांनी तुमचे फिजिकल डोळे ॲक्टिवेट होतात आणि ते दिसतात. तुमची जीभ जे आहे, अन्य भाषा बोलता म्हणजे तुम्ही काय करता, जे तुमच्या आत्म्याला जो पवित्र आत्मा शब्द देतो ते शब्द तुम्ही फिजिकल जीभने बोलता, पण शब्द येतात कुठून, आत्मेतून येतात, पण बोलण्याचं काम कोण करतं, जीभ करते. म्हणून ते म्हणतात ज्याला कान आहे तो ऐको. कान म्हणजे कुठले कान, फिजिकल आत्मिक कान ज्यावेळेस तुमचे ऍक्टिव्हेट होतील तेव्हा फिजिकल कानमध्ये तुम्हाला सुद्धा ऐकू येईल. कळते का तुम्हाला. तसंच आहे, आत्मिक नेत्र ज्यावेळेस उघडतील तुमचे, डिझर्निंग ऑफ द स्पिरिट ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तुमचे फिजिकल डोळे सुद्धा ते पाहू शकतील. म्हणून येशू काय म्हटलं पेत्राला, हे सैताना निघून जा. त्याला कसं काय दिसलं सैतान, आत्मिक डोळे येशूचे उघडलेले. कळतंय तुम्हाला. तसंच आहे आता इथं आत्मिक जगामध्ये योहान काय पाहते, आत्मिक जग पाहते. वचन सांगते, हा परत वाचा. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. हा, मी आणखी एक देवदूत कुठून उतरताना पाहिलाय, स्वर्गातून उतरताना पाहिलाय. म्हणजे ह्याच्यात अजून काही स्पष्टीकरण करायचं गरज नाही, कारण तो स्वर्गातून उतरलेला पाहिला. उतरताना योहान पाहते. ओके. हा, तो मेघ वेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघ धनुष्य होते. हा, तो कसा आहे, मेघ वेष्टित आहे म्हणजे ढगामध्ये येतो. मध्ये आहे. बरोबर आहे. हा, त्याचे तोंड सूर्यासारखे. हा, त्याचे तोंड कसं आहे, सूर्यासारखे. आता मला सांगा, योहान जे बघतोय ते पृथ्वीवरचा माणूस बघू शकतो का, प्रेज लॉर्ड. म्हणून मी काय म्हणतो, ह्याची तुलना फिजिकल बद्दल नाही करायची. हे स्पिरिच्युअल आहे तर स्पिरिच्युअलच ठेवायचं. त्याला जर ओढून आपण फिजिकलमध्ये आणलं ना मग सगळी गडबड होऊन जाईल. हे समजण्यासाठी मग पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो त्या गोष्टी. कळते तुम्हाला. म्हणून 10व्या अध्यायाचं जे विश्लेषण करायचं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे की हे आत्मिकरित्या बघितलेलं आहे त्यांनी, ना की फिजिकलरित्या बघितलेलं आहे. बरोबर आहे. वचन सांगते तो एक देवदूत स्वर्गातून काय झालेलं आहे, पृथ्वीवर उतरतोय. आणि ही पृथ्वीच्या माणसाला दिसणारी घटना नाहीये, पण ही स्वर्गारोहण झाल्यानंतर 2 संदेश त्यांच्या पाठीमागं उभा असणारं स्वर्गीय सामर्थ्य देव दाखवतोय. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. ज्यावेळेस 2 संदेष्टे येतील त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं जे परमेश्वराचं सामर्थ्य पृथ्वी भोवती उभं राहणार आहे ना, ते तो दाखवतोय योहान, की त्यावेळेस काय घडणार आहे आत्मिक जगामध्ये. आत्मिक जग 2 संदेशांच्या पाठीमागं कसं उभं राहणार आहे ते दाखवतोय तो. ते आपण शिकत आहोत. हा, तोंड सूर्यासारखे हा? व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. हा, त्याचे तोंड कसं आहे, सूर्यासारखे म्हणजे चमकणारं असेल. प्रखर. आणि पाय कसे त्याचे, अग्निस्तंभासारखे म्हणजे आढळ असे आहेत ते. म्हणजे तो एक पर्पजने म्हणा, एक डायरेक्शनने, एका कामासाठी परमेश्वरांनी पाठवलेले त्याला पृथ्वीवरती स्वर्गारोहण झाल्यानंतर. कळतंय तुम्हाला. हे पूर्ण 2 संदेष्टाच्या पाठीमागं परमेश्वराचं काम पर्पज चालू आहे ना, ते योहान पाहतोय, ते आपण शिकत आहोत आता. म्हणजे आज जरी आपण इथं आहोत ना, तो स्वर्गीय सामर्थ्य आपल्या भोवती काम करत असतं. आपल्या डोळ्याला दिसत नसलं तरी स्वर्ग काम करत असतो, देवदूत काम करत असतात, येशू काम करत असतो, पवित्र आत्मा काम करत असतो. हेच यांनी दिसतंय. 2 संदेष्टे पृथ्वीवर असलं तरी स्वर्ग काम करतोय तिथं. एक बलवान देवदूत त्यांच्या पाठीमागं उभा आहे असं दिसतंय तिथं. कारण 11व्या अध्यायामध्ये ते 2 संदेष्टे म्हणजे 3.5 वर्ष, म्हणजे 8व्या अध्यायापासून तर पार 11व्या अध्यायापर्यंत 3.5 वर्ष आहेत. पहिले जे 3.5 वर्ष करण्याचे 3.5 वर्ष, बरोबर. त्याच्यामध्ये हा देवदूत आलेले. हा, स्तंभासारखे होते. त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. हा, दुसरं वचन, त्याच्या हाती काय होतं, एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. उघडलेलं.
बरोबर. तिथं परमेश्वराच्या हातामध्ये काय होतं? गुंडाळी होती, पण ती कशी होती? शिक्के मारून बंद केलेली होती. दोन डिफरन्स बघा. ह्याच्या हाती उघडलेलं पुस्तक आहे. आता हे पुस्तक काय आहे? हे कसलं पुस्तक आहे पाहूया आपण. हा, उघडलेलं पुस्तक होते. हा, त्याने आपला उजवा पाय समुद्रावर, उजवा पाय त्याचा कुठे आहे? समुद्रावर. हा, व डावा पाय भूमीवर ठेवला. बापरे, त्याचा एक पाय समुद्रावरती आहे आणि एक पाय कुठे आहे? भूमीवर. भूमीवरती आहे. आणि तो आकाशात आहे, ढगात आहे. आणि त्याच्या डोक्यावरती काय आहे? सूर्य सारखं त्याचं तोंड आहे. अग्निसारखे स्तंभ. असं तो भव्य दिव्य बलवान देवदूत आहे. परमेश्वराकडे असे बलवान देवदूत आहेत. आजपर्यंत आपण कधी पाहिलेले नाही आहेत, पण प्रगटीकरणामध्ये दिसतात ते. प्रेज द लॉर्ड. ते परमेश्वराच्या एका पर्पजने, उद्देशाने आणि एका योजनेने काम करणारे देवदूत आहे. देवाने एका स्पेशल पर्पजसाठी त्यांना बनवलेले, घडवलेले. प्रेज द लॉर्ड. केवढा मोठा असेल बघा ना त्याचा एक पाय. आता समुद्र म्हणजे पाच समुद्र आहेत, महासागर ना, 5 आहेत. एक पाय फक्त त्याच्यावरती ठेवतो येतो, दुसरा पाय भूमीवरती ठेवतो, म्हणजे अख्खी पृथ्वीच त्याच्या पायाखाली आहे. बरोबर. आणि तो आकाशामध्ये. हा, आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. हा, सिंह गर्जनाप्रमाणे म्हणजे तो काय? बलवान आहे, न घाबरणार आहे. आणि त्याला त्याचं पर्पज आणि योजना जी आहे ना ही माहिती आहे. आणि त्याला स्वतःचं जे सामर्थ्य आहे हे अवगत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण सिंह गर्जना कोण करतं जंगलामध्ये? सिंह. त्याला स्वतःबद्दल खात्री असते ना, सामर्थ्याबद्दल, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल. आणि मी राजा आहे, मी पराक्रमी आहे, हे जन्मताच त्याच्यामध्ये ते रुजलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वराचा पर्पज ह्या देवदूताला काय करतोय? शक्ती, सामर्थ्य देतोय. तो सिंह गर्जनेसारखं काय करतोय? ओरडतोय. हा, सिंह. तो ओरडला तेव्हा 7 मेघ गर्जनांनी आपापले शब्द काढले. हा, वचन सांगते की जसं सॅमसनला जी सामर्थ्य यायचं पवित्र आत्म्याद्वारे, आत्ताच सांगितलं यांनी की गाढवाच्या जबड्याने 1000 माणसांना मारलं. इथं 2 माणसांना मारायची मारामार. 1000 माणसाला गाढवाच्या जबड्याने मारायचं काय साधं आहे का? 1000 म्हणजे काय झाले बघा ना तुम्ही. हा, कसं मारलं असेल त्याने, केवढं सामर्थ्य त्याच्यावरती उतरून आलं असेल. म्हणजे कसं आहे की त्यांनी स्वतःला सरेंडर केलं असणार, समर्पित केलं असणार, आणि तो आज्ञापालन करणारा असणार आणि देवाच्या पर्पजने चालणारा असणार. त्यावेळेस देव त्याच्या सामर्थ्याचा, पवित्र आत्म्याचा अंश त्याच्यावरती उतरून येईल ना. प्रेज द लॉर्ड. आणि पॅलेस्टाईन जे विधर्मी आहेत त्यांच्यावरती तो वरचढ झाला. वचन सांगताना 20 वर्ष पॅलेस्टाईनच्या हातून इस्रायल राष्ट्रांची सुटका केली. पुढं आहे ते त्याच्यावर वचन. मग आपण पाहतो की परत एकदा वाचते. आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघ गर्जनांनी. किती मेघ गर्जना आहे? 7 मेघ गर्जना. हा, आपापले शब्द काढले. आपापले शब्द काढले. म्हणजे मेघ गर्जना किती आहे? 7. शब्द किती आहेत? 7. म्हणजे एक मेघ गर्जना म्हणजे एक शब्द. बरोबर आहे ना? असाच रेशो आहे ना? बरोबर. कळतंय तुम्हाला? पण एक एक शब्द जो आहे ना हा समजून घ्यायचं आणि नंतर प्रगटीकरणाचं ते गोष्टी, म्हणून एवढं डीप येते. प्रेज लॉर्ड. ओके. हा, पुढं. त्या 7 मेघ गर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो. हा, मी काय करणार होतो? लिहिणार होतो. हा, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 मेघ गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, लिहू नको. गुप्त ठेव. का? हिथं आकलेचं काम आहे. हिथं एक खूप मोठा ट्विस्ट आहे. हाच नीट समजून घेणं आम्हाला गरजेचं. ते गुप्त ठेव. का माहिती का? की शेवटच्या काळामध्ये आत्म्याच्या प्रेरणेनेच मनुष्याला ह्या गोष्टी उलगडणार आहेत. कळतंय तुम्हाला? वचन सांगते त्या लिहू नको, त्या काय कर? गुप्त ठेव. हा,
ओके. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभं राहिलेले मी पाहिले. हा, ज्या समुद्र कोणाला? देवदूताला, जो बलवान देवदूत होता. उभे राहिलेले मी पाहिले. त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला. उजवा हात कुठे गेला? स्वर्गाकडे वर केला. बरोबर आहे. उजवा हात वर केलाय म्हणजे पुस्तक कुठं असेल? डाव्या हातात असेल. प्रेज लॉर्ड. आहे का नाही? एका हातात उघडलेलं पुस्तक आहे म्हणजे उजवा हात काय केला त्याने? स्वर्गाकडे वर. उजवा हात काय नेहमी दाखवतो? सामर्थ्याचा हात, पराक्रमाचा हात दर्शवतो. बरोबर. स्वर्गाकडे वर केला. हा. आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले. हा, पा तो परमेश्वराची शपथ वाहून म्हणतोय, पण तो बोलतोय काय? की परत एकदा वाचा परत आका परत मागू. हा. आणि जो युगानुयुग जिवंत आहे, युगानुयुग जिवंत आहे. नंबर 1. हा. आणि आकाश हा. व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते. हा, म्हणजे आकाशमध्ये जे आहे ते, पृथ्वीवरती जे आहे ते, हा, समुद्र हा, व त्यात जे आहे ते निर्माण केले. ही जाणीव त्या देवदूताला आहे, कारण त्यांनी ते पाहिलं असणार त्या गोष्टी बलवान देवदूताने. आणि म्हणून तो परमेश्वराला काय करतोय? धन्यवाद देतोय, या गौरव देतोय. या परमेश्वराचं पर्पज, सामर्थ्याने आता त्याला संधी मिळाली की पृथ्वीवरती काहीतरी काम करण्याची. कळतंय तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराची दया, परमेश्वराची योजना, परमेश्वराचं इच्छा आम्हाला ज्यावेळेस कळायला लागल ना, त्यावेळेस आम्ही सिंह गर्जनेसारखी बोल्डपणे देवासाठी कार्य करायला लागू. आम्ही घाबरणार नाही, कचरणार नाही. कारण परमेश्वर आमच्या पाठीमागे आहे. आणि त्यांनी एवढं, परमेश्वरांनी एवढं बनवलेलं आहे. आकाश बनवलेले, पृथ्वी बनवलेली आहे, समुद्र बनवलेलं आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे असं म्हणतोय तो. आणि जर बलवान देवदूत कबूल करतोय, कारण देवदूत कधी आलेले? पृथ्वी उत्पत्ती होण्याच्या आधी देवदूतांना निर्माण करण्यात आलेले. जर देवदूत ह्या वेळेस निर्माण झालेले म्हणून म्हणजे ह्या देवदूतांनी सुद्धा काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, कारण पृथ्वी निर्माण करण्याच्या आधी ते होते. म्हणजे पृथ्वीवरच्या ज्या गोष्टी निर्माण होताना त्यांनी सुद्धा पाहिलेले. बरं, म्हणून तो ते स्पष्टपणे आपल्याला साक्ष देतोय की हे त्यांनी निर्माण केलेले. त्यावेळेस आम्ही होतो, देवदूत आम्ही होतो तिथं. प्रेज लॉर्ड. आणि मग तो काय म्हणतोय की त्याची शपथ वाहतो. पृथ्वीच्या कुठल्या व्यक्तीची वाहत नाही आम्ही. कारण आढळ कोण आहे? बनवणारा कोण आहे? निर्माण करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. त्याची शपथ वाहतोय तो. प्रेज लॉर्ड. हा, शपथ कोणाची वाहिली जाते? जो न ढाळणार आहे, जो न बदलणार आहे, जो सामर्थ्यशाली आहे, जो युगानुयुग आहे. आपण म्हणतो ना, अरे तुला खरं सांगतो ना, आमच्या शपथ घालतो, आमच्या आईची शपथ घेऊन. अलग घेऊन, अरे खोटी शपथ घेऊ नको बाबा, नाहीतर काहीतरी होईल असं म्हणतात ना. म्हणजे शपथ कशी? शपथ म्हणजे ट्रस्ट. हा, म्हणजे मी सत्य सांगते असं म्हणायची ती पद्धत असते ती. म्हणून बायबलमध्ये सुद्धा दिलेली खोटी शपथ वाहू नको, कारण तू काहीच निर्माण केलेलं नाहीये. देवाची तर अजिबात काय वाहूच नको, आणि जर वाहिली तर पूर्ण करती. प्रेज लॉर्ड. म्हणजे सांगायची गोष्ट असं की शपथ म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं एंड आहे. बरोबर आहे. म्हणजे काय? शपथ वाहिली याचा अर्थ ती गोष्ट अधोरेखित लिहिली गेलेली, कन्फर्म म्हणतो आपण. बरोबर आहे ना? अधोरेखित लिहिलेली गेली. हा, शपथ वाहून म्हणतोय. हा, शपथ वाहून म्हटले आणखी अवकाश लागणार आहे. आणखी काय? अवकाश लागणार नाही. आता टाइम आलेला आहे माझं कार्य करायचं. मग प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे, प्रत्येक गोष्टीचं एक परमेश्वराच्या योजनेप्रमाणे असलेल्या टाईमनुसार गोष्टी चालतात. उत्पत्तीचा 15वा अध्याय 13 ते 16 पाहूया. तर अब्रामास म्हणाला, हा, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही. परमेश्वर कोणाला म्हटला? अब्राम. इथं अब्राम आहे, अब्राहाम नाहीये. 17व्या अध्यायामध्ये अब्राम म्हणजे काय? ज्येष्ठ पिता. अब्राहाम वेगळे,
अब्राम वेगळे. ओके. हां हां परमेश्वर अब्रामास म्हणाला, हा. तू निश्चितपणे समज तू हां की जो देश स्वतःचा नाही, जो देश तुझा नाहीये अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील आत्ता तुझे संतान उपरी होऊन राहतील, व तिथल्या हा. लोकांचे दास्य करील. ते दास्य करतील. ओके. आणि जे लोक 400 वर्ष त्यांना छळतील, 400 वर्ष ते गुलामगिरीत जातील. कधी? मोशेच्या काळात. अजून इसाकाचा पत्ता नाही, अजून याकोबाचा पत्ता नाही, अजून योसेफाचा पत्ता नाही, अजून मोशेचा पत्ता नाही. बरोबर आहे. अब्रामाला देव काय दाखवतोय? ती गोष्ट दाखवतोय जी अजून 400 वर्षांनी घडणार आहे. आत्मिक, ते सांगतो, आत्मिक नेत्र बघणं शिकून त्याप्रमाणे कार्य करणं, त्याप्रमाणे कृती करणं, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं. विश्वास काय म्हणजे? विश्वास काय म्हणतो? न दिसणाऱ्या गोष्टीवरती, वचनावरती भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीवरती असलेली खात्री. आम्हाला अजून पत्ता नाही, इसाकाचा पत्ता नाही अजून. बरोबर आहे. तो म्हणतो की हा जो देश मी तुला देणार आहे. हा, पुढं वाचा. लोक 400 वर्ष त्यांना छळतील, मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन. त्याचे पारिपत्य करेल म्हणजे कोणाचं? ज्या राष्ट्र- फारोचं. फारोचं पारिपत्य कर म्हणजे 10 पिढ्या मी आणल. या अब्रामाला 400 वर्षाच्या आधी सांगतोय. प्रेज जरा मोशेने बहुतेक वाचलं नाही वाटतं. प्रेज जरा अब्रामाला ऑलरेडी सांगितलं होतं ते गुलामगिरीत जातील, पण 10 पिढ्या मी आणणार आहे पुढं. अजून इसाकाचा पत्ता नाही. एवढा परमेश्वर आहे. ते बघायला शिकायला पाहिजे आपण. त्याची योजना आहे ना, जी आपल्या फिजिकल माइंडनी आहे ना, आपल्याला दिसत नाही, पण ती ज्यावेळेस आम्ही बघायचा प्रयत्न करू ना, कुठं ना कुठं आपण परमेश्वराच्या अंशाला, या परमेश्वराच्या कृतीला, या पवित्र आत्म्याचा आमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या कार्याला आहे ना समजू शकतो. आणि मग थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला समजायला लागतील ना, मग तो मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला दाखवायला लागेल. पहिले छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला कळायला लागल्या ना, मग मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला प्रगट करत. कारण छोट्या गोष्टीमध्येच आपण जर शोध घ्यायचा प्रयत्न केला नाही तर मोठ्या गोष्टी तो दाखवू शकणार नाही. म्हणून प्रगटीकरण कसं आहे माहिती का? एक एक गोष्ट, एक एक वचनाचं अंश तुम्ही काढून आहे ना, त्याचा शोध करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला छोट्या गोष्टी एकत्र केल्यावर ना, मग त्याच्यातला मोठा जो व्ह्यू आहे, कसं असतं माहिती का? जे आपण हे बनवतो ना, ते जोडतात, ते काय म्हणतात त्याला? ब्लॉक्स. हां काय? पझल. ते छोटे छोटे असतात, पण हळूहळू जोडल्यावर एक एक शेप यायला लागतो. आणि मग ज्यावेळेस शेप पूर्ण होतो त्या, अरे हे चित्र आहे का? मोठा एकदम दिसतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? तसं आहे की छोटे ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाच्या या वचनाचे, कुठलंही वचन घ्या बायबलचं, जोडायला लागू ना, मग तुम्हाला परमेश्वराची पूर्ण योजना कळायला लागल. बरोबर. आणि मग प्रत्येक योजना जर कळायला लागल ना, प्रत्येक वचन वाचताना ना तुम्हाला कळल की प्रत्येक वचन या पर्पज प्रत्येक आयुष्याचा ना एकच आहे. परमेश्वराची ते प्रत्येक व्यक्ती देवाची योजना पूर्ण करताना दिसतील. इथे लाईनीतच दिसतील तुम्हाला. आदमापासून तर पार नवीन आकाश नवीन पृथ्वीपर्यंत जी देवाची योजना आहे ना, तीच पूर्ण करताना आपण पण आता देवाच्या योजनेमध्ये पूर्ण करतोय. प्रगटीकरण मी सांगतो, या तुम्ही ऐकताय आता, तुम्ही देवाची योजनाच पूर्ण करण्याच्या ट्रॅकमध्ये आहात, जी उत्पत्तीच्या आधी तुमच्या जीवनासाठी परमेश्वराने निवडलेली आहे. अब्रामाचा उद्देश काय? अब्रामाला का निवडलेले देवाने? की त्याच्या पर्पजसाठी, त्याच्या उद्देशासाठी. अब्रामाला म्हणतो की 400 वर्ष गुलामगिरीमध्ये ते जातील. बरोबर आहे. आणि पण त्यांना मी सोडवल आणि परत ह्या कानान देशामध्ये आणल. हां, पुढं. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. प्रेज द लॉर्ड. बघा, पुष्कळ धन घेऊन निघल. 12व्या अध्यायामध्ये आहे, 12व्या जो ओलांडणाचा सण आहे ना, त्याच्या अध्यायामध्ये आहे ते पुष्कळ धन घेऊन निघालेले तिथून. बरोबर. हां,
तू तर शांतीने आपल्या पूर्वजाकडे जाशील. तू शांतीने जाशील, तुझं पुढचं काम नाही येते. तू विचार करू नको, तू विश्वासाने राहा. तुझं काम होय ऊरमधून कनान देशात यायचं आणि कनान देशात संपूर्ण फिरून वेद्या बांधत जायचं सगळीकडं. बरोबर आहे ना? आणि तुझा पुत्र जो इसाक आहे त्याच्यानंतर मी योजना सुरू करणार आहे. हां, पूर्वजाकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. हां बरोबर. हां त्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील. हां, चौथ्या पिढीचे लोक माघारी येतील. हां, कारण का माहिती का? चौथी पिढी का माघारी येतील? हां, कारण आमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. आमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरलेला नाहीये. तिथं आमोरी लोक राहत होते. परमेश्वर त्यांना संधी देते. कळतंय तुम्हाला? सदम गोमोराला संधी देण्यात आली. नोहाच्या काळात पिढ्यांना संधी देण्यात आली की पापापासून वळा. आणि परमेश्वर काय म्हणतो की मी 4 पिढ्या वाट बघणार आहे त्यांची. तोपर्यंत 4 पिढ्या तुम्ही कुठं काढायच्या? गुलामगिरीत. तोपर्यंत मी ह्यांची वाट बघणार आहे. ह्यांनी पापाचा घडा यांचा भरणार आहे. जर ह्यांनी ऐकलं नाही तर चौथ्या पिढीमध्ये तुमची पिढी येऊन आमोरीची जागा घेईल आणि यहोशवा कानान देश हा इस्रायल म्हणून घेईल पुढे जाऊन. मोशे ही चौथी पिढी होती, यहोशवा ही 5वी पिढी येऊन त्यांनी संपूर्ण काबीज केलेले आहे. त्या इतिहासमध्ये गेल्यावर तुम्हाला पिढ्या दिसतील त्या. म्हणजे देवाची योजना ही न ढाळणारी, न हलणारी, या ज्याला म्हणतो ना न अडखळणारी. इवन सैतान, मनुष्य, व्यक्ती, कृती, निसर्ग कोणीच त्याला अडखळण करू शकणार नाही. आणि म्हणून आपण सुद्धा अशी न अडखळणारी देवाची योजना जशी सिंहगर्जनेप्रमाणे पूर्ण करू ना, तर ती बघून सैतान पण निघून जाईल. कारण त्याला कळेल की आत्मिक जगातल्या गोष्टी आता ह्याला कळायला लागलेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं ना, इथून पुढचे संदेश आहेत ना, हे चुकू नका. आत्म्यातल्या डीप गोष्टी कळायला लागतील की देव आमच्यासाठी कोण आहे, देव आमच्यासाठी काय करायची त्याची इच्छा आणि योजना आहे. प्रेज लॉर्ड. आता आपण पाहूया की तर 7व्या देवदूताची वाणी होईल. हां, कितव्या देवदूताची वाणी होईल? 7व्या देवदूताची वाणी होईल. हां, त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल. आता नीट लक्षात घ्या. वरती काय दिलेले? इथं वरती दिलेले की 7 मेघ गर्जना आहे आणि 7 शब्द आहे. बरोबर आहे? 7 मेघ गर्जना आणि 7 शब्द आहे. बरोबर आहे. आता खाली काय दिलेले? 7वं वचन परत एकदा वाचा. तर 7व्या देवदूताची वाणी होईल. आता 7 मेघ गर्जना म्हणजे कोण आहे? 7 देवदूत आहे. नीट लक्षात घ्या. वरती काय म्हणतोय की गुप्त ठेव. हिथं ट्विस्ट आहे. हिथं जे आहे ना, हिथं ज्याला समजलं ना त्याला समजलं, हिथं ज्याला नाही समजलं ना तो कन्फ्यूज झालेला आहे. कसं आहे माहिती आहे का? वरती काय दिलेलं आहे परत एकदा वाच. ते 10:3 आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. 7 मेघ गर्जनाने आपापले शब्द काढले. आपापले म्हणजे किती काढले असणार? 7. आपापले काढले म्हणजे प्रत्येकाने एक शब्द काढलेला आहे. ओके, आता खाली या 7व्या वचनात. तर 7व्या देवदूताची वाणी होईल. 7व्या देवदूताची. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? 6 केली. पूर्ण झाले ते. कळलं? 7वा देवदूत म्हणजे आता मी म्हटलं आता सिस्टर पासून काउंट केलं 1 2 3 4. बरोबर आहे ना? आता 4था देवदूताने वाणी केली समजा म्हटले तर ऑलरेडी 3 झालेले आहेत ना. ते म्हटले 1 2 3 तर मला 4 बोलायचं ना. म्हणजे 3 ऑलरेडी कोणीतरी बोलले म्हणून मी 4था आलो ना. म्हणून तो म्हणतोय 7व्या देवदूताची. परत वाचते. तर 7व्या देवदूताची वाणी होईल. 7व्या देवदूताची वाणी होईल. 7व्या देवदूताची वाणी कधी होईल? 6ची पूर्ण झाल्यानंतर. बरोबर आहे ना. पहिल्याची झाली नाही तर 7वा कशाला ओरडल? कळते का तुम्हाला?
सातव्या देवदूताची वाणी होईल. म्हणजे वाणी कोण करणार? वरती काय म्हटलेले? ही वाणी मेघगर्जनासारखी वाणी, ते काय आहेत? शब्द. पण मेघगर्जना वाणी करणारे कोण आहेत? हितं वचन देते देवदूत आहे. कारण वचन सांगते सातव्या देवदूताची वाणी म्हटलेले. सेम शब्द हितैन, सेम शब्द वरती पण आहे. म्हणजे वाणी करणारा कोण आहे? देवदूत आहे. हा, पुढं वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे त्या दिवसात, म्हणजे सातवा देवदूत ज्यावेळेस सुरुवात करेल बोलायला. पण ते बोलणं म्हणजे काय आहे? या वाणी म्हणजे काय आहे? हा, तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या हा, कर्णा वाजवण्याच्या बेतात असल. याचा अर्थ 6 देवदूतचा कर्णा ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे गुप्त शब्द गुप्त ठेव, याचा अर्थ काय? तो शब्द म्हणजे काय? या ती वाणी म्हणजे काय? वाणी इज इक्वल टू देवदूत इज इक्वल टू वाणी, वाणी इज इक्वल टू कर्णा. कळलं का नाही कळलं? अजून कळलं का नाही कळलं? म्हणून इथं म्हटलं तर आत्मिक गुप्त ठेव. का माहिती का? जो आत्म्याच्या सानिध्यात चालेल त्यालाच गोष्टी दिसली. प्रेज लॉर्ड. वचन काय सांगते नीट लक्षात घ्या. सातव्या देवदूताची वाणी होईल, म्हणजे तो ज्यावेळेस कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल. याचा अर्थ काय? वाणी इज इक्वल टू काय? कर्णा. ऑलरेडी प्रगटीकरणाच्या 8व्या अध्यायामध्ये 7 कर्णे वाजवलेले आपण बघितलेले. आणि इथं काय दिले? सातवा देवदूताची वाणी म्हणजे कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल. हा, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे या सुवार्ता सांगितली, तदनुसार त्यांचे गुज पूर्ण होईल. पूर्ण होईल. सातवा देवदूत ज्यावेळेस कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, बरोबर आहे, त्यावेळेस देवाने आपले दास व संदेष्टे ह्यानुसार जे गुज आहे, बरोबर आहे ना, ते पूर्ण होईल. प्रेज लॉर्ड. मग ते गुज काय आहे? म्हणजे याचा अर्थ 6 जे करणे आहेत, बरोबर आहे ना, हे गुज आहे. आणि 7वा कर्णा हा जो आहे हा पुढचा 3.5 वर्ष आहे. 6 जे करणे आहेत हे गुज म्हणजे काय? सिक्रेट आहे. हे गुज म्हणजे काय? म्हणजे 2 संदेष्ट आहेत. साक्षीदार 6 करणे याचा अर्थ काय? पहिले 3.5 वर्ष आहे. 7वा कर्णा म्हणजे काय? पुढच्या 3.5 वर्ष आहे. गुज पूर्ण होईल. कुठलं गुज पूर्ण होईल? जे 2 संदेष्टे येणार आहेत ते गुज पूर्ण होणार आहे. आपले दास व संदेष्टे ह्याबद्दल जे परमेश्वराने लिहून ठेवलेले. कुठं लिहून ठेवलेले? तर दानिएलच्या पुस्तकात लिहून ठेवलेले. दानिएलच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे गुज लिहून ठेवलेले. दानिएल याचा 12वा. तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाईल तो उठेल. हा, त्या समय म्हणजे कधी? अंत समयी. तुझा अधिपती म्हणजे कोण उठल? मिखाईल उठल. मिखाईल हा नेहमी इस्रायल राष्ट्राच्या बाजूने लढणारा सेनापती आहे. ज्यावेळेस यहोशवा समोर मिखाईल उभा असलेला यहोशवा पाहतो, त्यावेळेस यहोशवा म्हणतो तू कोण आहे? तो म्हणतो मी इस्रायल राष्ट्राचा सेनापती आहे. बरोबर आहे. कधी होणार आहे? अंत समयी. हा, तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील. वहीत लिहिलेली आढळतील. कुठल्या वहीत लिहिलेली आढळतील? जीवनी पुस्तकाच्या वहीमध्ये लिहिलेले आढळतील. हा, ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. हा, भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. हा, कित्येक सर्वकाळचे जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळविण्यास उठतील. हा. कित्येक भूमीचा काय होणार आहे? मोठा समुदाय उठणार आहे. म्हणजे हे काय? स्वर्गारोहण. स्वर्गारोहण होणार आहे. बाकीचा जो समुदाय हा पुढं पांढऱ्या सिंहासनाच्या वेळेस उघडणार आहे. बरोबर आहे. पण ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहे ते काय होतील? भूमीत निजलेल्या लोकांची
शरीर काय झाली उठवली जातील असं म्हटलेलं आहे. हा, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. जे सुज्ञ असतील म्हणजे कोण, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते अंतराळाच्या कशासारखे, प्रकाशासारखे झळकतील. झळकतील. याचा अर्थ काय, गौरवी शरीर. अंतराळातल्या प्रकाश, ताऱ्याला प्रकाश आहे का नाही, गौरवशाली दिसतं का नाही ते, तसे आपण निजलेल्यांचं शरीर उठवलं जाईल मग ते कसं होणार आहे, गौरव. मग तेच सांगतोय ना दानिएल जुन्या कराराचं आहे, त्याला नाही कळत ते काय, अजून त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं ते वास, अजून ख्रिस्ताचं त्याला प्रगटीकरण झालेलं नाहीये, आपल्याला झालेलं आहे. म्हणून आपण स्पष्टपणे आपण सांगू शकतो आत्म्याच्या द्वारे हे की काय लिहिलेलं आहे, त्याचा उलगडा कसा काय करू शकतो आपण. आकाशाच्या ताऱ्याप्रमाणे झळक, पुढं त्यांना तारे म्हटलेले, बरोबर आहे. अब्रामाला दाखवले ना आकाशातले तारे, म्हणजे अब्रामाला काय सांगितलं की तो गौरवी शरीर तसं होणार आहे ताऱ्यासारखं. प्रेज द लॉर्ड. पण ते स्वर्गात राहणार आहे, असे झळकणार नाही फक्त अंतराळामध्ये. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. हा, पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवणारे म्हणजे कोण, 5 पदरी सेवाले, पास्टर्स, इव्हँजेलिस्ट येते ते, किंवा जे विश्वासणारे असतील ते काय होतील, ताऱ्याप्रमाणे चमकतील म्हटलेले. कधी, पुनरुत्थान झाल्यावरती, गौरवी शरीर मिळाल्यावरती. हा, हे दानिएला तू अंत समयपर्यंत ही वचने गुप्त ठेव. प्रेज द लॉर्ड. ही वचने गुप्त ठेव. हा, व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. हा, पुष्कळ लोक धुंडाळीत फिरतील व ज्ञान बुद्धी होईल. मग दानिएलाने पाहिले, तो दुसरे 2 पुरुष एक नदीच्या या तीरास व दुसरा त्या तीरास उभे होते. 2 पुरुष, एक ह्या नदीच्या तीरास आणि ते एक त्या नदीच्या तीरास 2 पुरुष उभे होते. हा, तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता, पाण्यावरती उभा होता, एक तागाची वस्त्र लिहिलेला माणूस. ह्याला दानिएल 9व्या अध्यायामध्ये तो त्याचं वर्णन करतोय की त्याचं पाय जे आहे सोनपिताळासारखे वगैरे वगैरे. हा कोण आहे माहिती का, येशू ख्रिस्त आहे, पाण्यावरती उभा आहे. आणि 2 पुरुष कोण आहे, 2 संदेश. प्रेज द लॉर्ड. दानिएल त्याच्या काळात दृष्टांत पाहतोय या, बरोबर. आणि लहानसं पुस्तक कधी उघडलं गेलेलं आहे तर देवदूताच्या हातून, दानिएलाचा पूर्ण होणार आहे म्हणून हे गुप्त ठेवायला लावलेले. पण ते 10व्या अध्यायामध्ये प्रगटीकरणाच्या उघडलं जातंय. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. त्यास त्यातल्या एकाने विचारले, या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे. तागाची वस्त्र ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर. हा, तिथं देवदूत पण करतोय आकाशाकडे हात करतोय, बालवान देवदूत. हा पण करतोय, बरोबर. हा, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटले की, परत तो शपथ वाहतोय, तिथं पण तो शपथ वाहतोय. होतोय दृष्टांत पूर्ण. पुढं. एक समय 2 समय व अर्धा समय. 1 समय 2 समय अर्धा समय म्हणजे किती, 3.5 वर्ष. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिथेही 3.5 वर्ष. 7वा कारणा ज्यावेळेस तो वाजवायच्या बेतात असल, म्हणजे 6 करणे ऑलरेडी वाजलेले आहेत, म्हणजे 6 करणे म्हणजे कुठले, 3.5 वर्ष. आणि 7वा कारणा म्हणजे 3.5 वर्ष पुढचे. हा, पुढं वाचा. एवढा अवधी आहे, पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल. पवित्र बलाचा चुराडा करणं संपेल म्हणजे ज्यावेळेस पुढं घटना घडणार आहेत इस्रायलमध्ये मंदिर स्थापन झाल्यावर, तेव्हा या सर्व गोष्टी पुऱ्या होतील. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले. मी हे ऐकले पण समजलो नाही. तेव्हा मी म्हणालो, हे माझ्या स्वामी, या गोष्टीचा परिणाम काय. तो म्हणाला, हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहे. हा, तू स्वस्थ राहा, तुझ्या काळात नाही घडणार आहे, तू नको टेन्शन घेऊ. जसं अब्रामाला म्हटलं, तू जाऊन निसशील, तुझा पुढं नाही, तुझा जेवढा समय तेवढाच कर. बाकी परमेश्वराची गाडी, बुलेट ट्रेन चालणार आहे. इसाक, याकोब,
योसेफ, मोशे आतापर्यंत. प्रेज लॉर्ड. तसं या दानिएलाला पण म्हटलेलं आहे, तू शांत राहा, तुझी काळजी, तू तुझा फक्त भाग तेवढा उचल. हां, पुढं. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील. पुष्कळ लोक शुद्ध शुभ्र करतील येशू ख्रिस्त आल्यावरती. ओके. ते स्वच्छ होतील. हां, स्वच्छ होतील. का? येशूच्या पापाची क्षमा केल्यामुळं. प्रेज लॉर्ड. इथे येशूचं प्रकटीकरण आहे. प्रेज लॉर्ड. येशू स्वतः सांगतोय. प्रेज लॉर्ड. हां. पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जन दुर्वर्तन करतील, ते त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीये. हां. दुर्जनापैकी कोणाला समज मिळणार नाही. दुर्जनाला कळणारच नाही वाचनातलं, आत्मिक गोष्टीतलं कळणारच नाही, आत्म्यातलं कळणारच नाहीये. पण जे सुज्ञ असतील ते वाचनाचा उलगडा करू शकतील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने. बरोबर आहे ना? बरोबर. हां, पुढं संपूया. ते सुज्ञ आहे त्यास तो प्राप्त होईल. नित्याचे बली हवन बंद होईल. हा, नित्याचे बली हवन बंद होईल. कधी? अँटिक्राइस्ट आल्यावरती. 7वा करणा वाजवण्याच्या बेतात देवदूत असल म्हणजे त्यावेळेस काय होणार आहे? नित्याचं बली हवन बंद होणार आहे. अँटिक्राइस्ट वचन सांगते ना, आत्ताच 9:27 आपण वाचलं दानिएल मधलं, की तो ओसाडीच्या अमंगळ पदार्थावरती बसून येईल आणि अर्ध सप्तकापर्यंत तो काय करेल? ते नाही, अर्ध सप्तकापर्यंत तो होम बली वगैरे चालू ठेवल, पण अर्ध सप्तकानंतर तो काय करणार आहे? सगळं बंद करून टाकणार आहे. तेच दानिएल सांगतोय. ही घटना कधी घडणार आहे? तो म्हणतो की देवदूत, हे दानिएलाचं पुस्तक देवदूताच्या हातात उघडलेलं दिसतंय. हे दानिएलाने लिहिलेले, ते समजत नव्हतं, ते आत्ता आपण एक्सप्लेन करून सांगतोय पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो की बली, परत एकदा वाचा ते वचन. नित्याचे बली हवन बंद होईल. नित्याचे बली हवन बंद होईल. कोण करणार आहे? अँटिक्राइस्ट. पहा, हे शल्मोनाच्या वेळेस पण झालेलं नाही, नबुखदनेच्या वेळेस पण झालेलं नाहीये, दुसरं मंदिर ज्यावेळेस AD 70 मध्ये पण झालेलं नाहीये. हे फक्त जे मंदिर बांधणार आहे त्यावेळेसच पूर्ण होणार आहे. म्हणून वरती 3.5 वर्ष ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत आणि हिथं सुद्धा तेवढेच आहे. हा, पुढं वाचा. व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल. हा, अमंगळाची स्थापना होईल म्हणजे अँटिक्राइस्ट काय होईल? मंदिरात येऊन बसल 3.5 वर्षानंतर. 7व्या करण्याच्या वेळेस 6 करणे म्हणजे कोण आहेत? 2 संदेष्टे. आणि पुढचं 7वा करणा कुठला आहे? अँटिक्राइस्टचा काळ, ज्यावेळेस अँटिक्राइस्ट मंदिरामध्ये येऊन बसल. काय दिलेलं बघा, तिथं दिलंय, ओसाडीचा अमंगळ व्यक्ती त्या ठिकाणी बसल. आणि 9:27 मध्ये, दानिएलाच्या 9:27 मध्ये पण दिलेले की अमंगळाच्या पंखावर येऊन तो काय करेल? त्या मंदिराचा ताबा घेईल म्हणून म्हटलेले. बरोबर आहे. कारण होम बली वगैरे कुठं केले जातात? मंदिरातच केले जातात. आणि मंदिरच नाही तर होम बली कसं होणार आहे? नाही होऊ शकत. म्हणजे मंदिर तर बांधायला पाहिजे, म्हणजे मंदिर बांधणार आणि मग ह्या गोष्टी पूर्ण होणार. कारण वचन मंदिरावरती अवलंबून आहे. मंदिर बनलं की वचन सुरू होतात. महासंकटाचा काळ चालू होतो. प्रेज लॉर्ड. संपूया. हा, तेव्हापासून 1290 दिवस लोटतील. हा, जो धीर धरून 1335 दिवसांची अखेर पाहिल तो धन्य. हा, आता हे किती आहेत कॅल्क्युलेट करा. हे पण 3.5 वर्ष आहे. वरती 1 समय, 2 समय, 1 समय म्हणजे 1, 2 समय म्हणजे 2, म्हणजे किती झाले? झाले का 3? आणि अर्धा म्हणजे 3.5 झाले. आणि ही तर किती आहेत? तेवढेच आहेत. बरोबर आहे. ते जर कॅल्क्युलेट केले, जर तुम्ही बघा की त्याला डिवायडेड जर केले भागिले 30 आणि त्याला डिवायडेड बाय 12 केले तर 3.5 वर्ष होतात ते. बरोबर आहे. हां, पुढं. तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा, म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे दानिएलाचं एंड आहे तिथं. आणि ते आपण प्रगटीकरणाच्या 10व्या अध्यायामध्ये बघत आहे. म्हणून मी आत्ता मुद्दामून थोडं लांब घेतलं, कारण पुढच्या वेळेस त्याची ग्रॅव्हिटी आली नसती. कारण आत्ता पूर्ण आत्म्याच्या सानिध्यात सगळं उडून मी सांगितलेलं आहे ते. म्हणून ते 10वा अध्याय कळत नाही लोकांना. त्याचं लिंक जी आहे ना ती दानिएलामध्ये लपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे.
आणि म्हणून ते कळणं गरजेचं आहे. म्हणून काय माहिती का, माझं पण मला पण देवाने सिग्नलमध्ये का टाकलं माहिती का, ते मला आत्ता कळत. ज्यावेळेस मी प्रगटीकरण पुस्तक लिहित होतो ना, मला काहीच कळत नव्हतं. 3 वेळेस मी लिहून काढलं, मला समजतच नव्हतं. मग त्यावेळेस जवळजवळ 4.5 वर्ष झाली आणि नंतर आत्मा म्हटला, तू कुठं काम करत होता? मी म्हटलं सिग्नलमध्ये. मग तो म्हटलं हे सगळं सिग्नलच आहेत. सिग्नल म्हणजे कोडेड लँग्वेज येते. आम्ही जे बोलतो ना ते सगळं कोडेड असतं का, कारण ते इयरमध्ये जातं आणि ते शत्रू घेऊ शकतो आणि त्याचं इंटरप्रिटेशन करू शकतो. म्हणून आम्ही ते कोडेडमध्ये बोलतो. पण ते दुसरा जो व्यक्ती आहे तो डिकोड करतो त्याचं, आणि डिकोड केल्यावरती जे आहे ना ते सिग्नल मग त्यालाच कळतात जी तो भाषा शिकलेला आहे. ही आत्मेने लिहिलेली भाषा दानिएलाकडून, ही आत्मेने दाखवले दानिएलाकडून. मला कसं कळलं? आमीन. जर तुम्ही शरीराने बघायचा प्रयत्न केला ना तुम्हाला दिसणार नाही. कळतंय तुम्हाला? म्हणजे शरीराने ओढायचा प्रयत्न करतात ना ते कन्फ्यूज करून टाकतात. त्यांना स्वतःला समजत नाही की मी काय बोलतोय. पण जे आत्मेने ते परफेक्ट का बोलतात माहिती आहे का, कारण आत्मा त्यांना परफेक्टली दाखवतोय. प्रेज द लॉर्ड. कारण ही स्वर्गात घडणारी गोष्ट आहे. पवित्र आत्मा तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगत असतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे धन्यवाद मागूया, आपण प्रार्थना करूया.